रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 208. कालचिया आसे देव जळी झाले मासे, पुसनिया हासे तिरी सांगाते हात, लाजत्यासी वाटा नाही जाणे अंतरीचे तेही, दिन होता काही होऊन नेदी वेगळे, उपाय अपाय यापुढे खोटे निवडिता पुढे, जोडून या पुढे हात उभे नुपुचे, ते घ्या रे सावकाशे जया फावेल तो तैसे, तुका म्हणे रसे प्रेमाची या आनंदे. या अभंगाचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण आणि गोपाळ यांनी जो काला केला त्याचा एखादा लहानसा भाग मिळावा या आशेने प्रत्यक्ष देवही नदीच्या पाण्यातील मासेच बनले. त्यावेळी श्रीकृष्ण व गोपाळ यांनी हसून आपले हात मागे पुसून टाकले. जो कोणी इथे लज्जित होईल त्यास शिदोरीचा वाटाच मिळणार नाही. पण त्याच्या मनातील हेही जाणा की तो जो दीन होऊन मागतो त्यास काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही. या श्रीकृष्णापुढे उपाय व अपाय हे दोनही व्यर्थ आहेत आणि खोटेच ठरतात. त्याच्या पुढे हात जोडून उभे राहावे. तो कधीही उपेक्षा करणार नाही. ज्याला जसे साधेल तसे त्याने या देवापासून जे हवे ते प्राप्त करून घ्यावे. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की प्रेमरसाच्या आनंदात असेच असावे. पांडुरंग पांडुरंग. रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 208. कालचिया आसे देव जळी झाले मासे, पुसनिया हासे तिरी सांगाते हात, लाजत्यासी वाटा नाही जाणे अंतरीचे तेही, दिन होता काही होऊन नेदी वेगळे, उपाय अपाय यापुढे खोटे निवडिता पुढे, जोडून या पुढे हात उभे नुपुचे, ते घ्या रे सावकाशे जया फावेल तो तैसे, तुका म्हणे रसे प्रेमाची या आनंदे. या अभंगाचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण आणि गोपाळ यांनी जो काला केला त्याचा एखादा लहानसा भाग मिळावा या आशेने प्रत्यक्ष देवही नदीच्या पाण्यातील मासेच बनले. त्यावेळी श्रीकृष्ण व गोपाळ यांनी हसून आपले हात मागे पुसून टाकले. जो कोणी इथे लज्जित होईल त्यास शिदोरीचा वाटाच मिळणार नाही. पण त्याच्या मनातील हेही जाणा की तो जो दीन